नमस्कार. माझं नाव डॉक्टर दीपक परबत. आपण वेगवेगळ्या ऑथर्सशी, लेखकांशी जेव्हा बोलत असतो आणि त्यांच्याकडनं त्यांच्या पुस्तकाविषयी, त्यांच्या पुस्तकाच्या पूर्ण जर्नीविषयी जाणून घेत असतो, त्यांच्या स्पेशालिटीबद्दल जाणून घेत असतो, त्याचाच एक पुढचा भाग म्हणून आज आपल्याबरोबर आहेत श्री स्वानंद समुद्र सर, ज्यांच्या पुस्तकाबद्दल आपण बोलणार आहोत, त्यांच्या आजपर्यंतच्या प्रवासाबद्दल आपण जाणून घेणार आहोत त्यांच्याकडनं. समुद्र सर, थँक्यू. आज तुम्ही आम्हाला वेळ दिलीत, आमच्याबरोबर गप्पा मारल्यात आणि तुमचं जे काय सगळं मनोगत आहे ते आमच्याशी आज तुम्ही शेअर करणार आहात, त्याच्यासाठी तुमचं स्वागत आहे. सरांचा परिचय मी थोडक्यात तुम्हाला करून देतो. स्वानंद समुद्र सर पुण्यातले आहेत. म्युच्युअल फंड ॲडवायझर, शेअरमध्ये इन्व्हेस्टमेंट्स करताना कुठं करायच्या किंवा ओव्हरऑलच इन्व्हेस्टमेंट्स कशा करायच्या, इन्व्हेस्टमेंट कन्सल्टंट आपण त्यांना म्हणू, अशा स्वरूपाच्या फील्डमध्ये 1985 सालापासनं त्यांचं काम आहे. आणि मागाशी मी त्यांच्याशी ऑफलाईन बोलत होतो तेव्हा त्यांनी सांगितलं की आत्तापर्यंत 4000पेक्षा जास्त क्लायंट्स त्यांच्याबरोबर जुडलेले आहेत. अनेक लोकांना त्यांनी मार्गदर्शन आत्तापर्यंत केलेलं आहे. त्यांचं एक सुंदर पुस्तक त्यांनी लिहिलेलं आहे, मनी मॅटर्स नावाचं, जे त्यांनी तुमच्या आमच्यासारख्या सर्वसामान्य लोकांसाठी इन्व्हेस्टमेंट या विषयावरती थोडंसं आपल्याला अवेअर करण्यासाठी, आपलं थोडंसं नॉलेज वाढवण्यासाठी ते पुस्तक लिहिलेलं आहे. आणि त्या पुस्तकाची खासियत अशी की याच पुस्तकाला 2025 म्हणजे याच वर्षी अतिशय प्रतिष्ठेचा असा मानला गेलेला गोल्डन बुक अवॉर्ड सुद्धा मिळालेला आहे. तर अभिनंदन सर, तुम्हाला त्यासाठी खूप खूप मनापासून अभिनंदन. तर आता चला सरांशी गप्पा मारूया, त्यांच्याकडनं समजून घेऊया की नेमकं ह्या पुस्तकामध्ये त्यांनी काय लिहिलेलं आहे. तर परत एकदा स्वागत सर. आणि तुमचं जे पुस्तक आहे मनी मॅटर्स, त्याचं टायटलच खूप सुंदर आहे, मनी मॅटर्स. तर या टायटलबद्दल थोडीशी माहिती द्या की मनी मॅटर्स असं तुम्हाला का सांगावं वाटलं? बेसिकली प्रत्येक माणसाच्या आयुष्यामध्ये अर्थ हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. म्हणजे आपल्याकडे 4 भाग सांगितलेले आहेत, अर्थ, काम, मोक्ष. तर त्यापैकी अर्थ हा जो विषय आहे तो माझा विषय आहे. आणि प्रत्येकाने श्रीमंत व्हावं किंवा चांगल्यापैकी पैसे बाळगून असावं, म्हणजे मग त्याच्या जीवनामध्ये जो आनंद त्याला घ्यायचा आहे तो घेता येतो. आपण साधारणपणे बघतो की एवढा पगार दिला तर हा माणूस टिकेल का? म्हणजे आपल्या घरात काम करणारी बाई असू दे किंवा इन्फोसिसमधला वर्कर असू दे, तर किती पगार दिला तर हा माणूस माझ्याबरोबर कामाला टिकेल, हे हल्ली कोणालाच सांगता येत नाही. तर यासाठी प्रत्येक माणसाला आर्थिकदृष्ट्या स्वातंत्र्य मिळवता यावं, यासाठी काय करता येईल हा विचार घेऊन हे पुस्तक मी तयार केलेलं आहे. म्हणून मनी मॅटर्स. म्हणून मनी मॅटर्स. अच्छा, बरं. आता माझा पुढचा प्रश्न की मी ते पुस्तक चाळलेलं आहे, वाचलेलं आहे, पण आपल्या दर्शकांसाठी म्हणून सांगा की या पुस्तकामध्ये तुम्ही तुमचं नॉलेज किंवा तुमचा एक्सपिरियन्स हा जेव्हा पुस्तक रूपाने मांडलात त्यावेळेला त्याच्यात तुम्ही काय काय कव्हर करायचा प्रयत्न केलेला आहे? बेसिकली प्रत्येक माणसाला गुंतवणूक ही अगदी बालपणापासून, म्हणजे आपल्याला जर 2 चॉकलेटं मिळाली लहानपणी तर आपण 1 चॉकलेट खिशात ठेवतो आणि 1 खातो. तर बचत करणं हा प्रत्येक मानवी प्राण्याचा स्वभाव आहे. आता ही बचत गुंतवणुकीमध्ये कधी कन्वर्ट करायची किंवा कशा पद्धतीने गुंतवणूक म्हणून हा विषय घ्यायचा, तर ते चॉकलेट मित्राला द्यायचं, मग पुढच्या मित्राला जेव्हा 2 चॉकलेट मिळतील तेव्हा त्यातलं 1 तो आपल्याला देईल. तर ही जी सगळी कन्सेप्ट आहे ही मानवी जीवनामध्ये असतेच. फक्त ती सिस्टीममध्ये बसवणं किंवा आपल्याकडचे जे पैसे आहेत ते कपाटात ठेवणे, गुल्लकमध्ये ठेवणे, यापेक्षा सुद्धा बँकेत ठेवले तर त्याच्यावर व्याज मिळतं. मग हे मिळालेलं व्याज आणि रक्कम फिक्स डिपॉझिट केली तर त्यापेक्षा जास्त व्याज मिळतं. मग हे हळूहळू म्युच्युअल फंडात SIPच्या माध्यमातून गुंतवले तर त्याच्यावर त्यापेक्षा जास्त रिटर्न्स मिळतात. आणि मग अशा पद्धतीने आपलं एक मोठं भांडवल किंवा कॉर्पस तयार होतं. हा त्याच्या पाठीमागे हेतू आहे. तर आणि आता म्युच्युअल फंड कंपन्यांनी ₹100 दिवसाला इतक्या कमी रकमेत सुद्धा तुम्हाला SIP करायला अलाउड केलेलं आहे. जेव्हा डिजिटलायझेशन व्हायचं होतं त्यावेळेला 100 शेअर्स कमीत कमी घेतले पाहिजेत, कमीत कमी 50 शेअरचा लॉटलाच अप्लाय केलं पाहिजे वगैरे होतं. आता डिजिटलायझेशनमुळे तुम्ही अगदी 1 शेअरसुद्धा खरेदी करू शकता किंवा ₹100 महिन्याची सुद्धा SIP तुम्ही करू शकता. दिवसाला 100 पासून महिन्याला 100 पर्यंत
अशा SIP सुद्धा तुम्ही करू शकता. त्यामुळे झालंय काय की आता हे जे QR कोडवरती UPIने जे पैसे येतात छोट्या व्यावसायिकांकडे, तर ते 12 तास व्यवसायात मग्न असतात. म्हणजे पानपट्टीवाला असू दे, भाजीवाल्याला सकाळी 4 वाजता मार्केटला जाऊन भाजी आणायला लागते, मग तो 9-10 वाजेपर्यंत विकतो, मग ते पैसे घेऊन घरी जातो, मग घरचं काम असतं, परत सकाळी लवकर उठून जायची तयारी असते. हे अगदी चितळ्यांपासून ते आपल्या गल्लीतल्या भाजीवाल्यापर्यंत प्रत्येकाचं जीवन हे व्यवसायामध्ये खूप गुंतलेलं असतं. तर या QR कोडवर आलेल्या पैशाचा विनियोग कसा करायचा यासाठी सुद्धा आपण त्या अकाउंटमधनं डायरेक्टली SIP करू शकतो. आणि मग ती 13-14% जे काय वाढेल त्यातनं त्याचं काही स्वप्न असेल ते तो साकार करू शकतो. तर यासाठी सुद्धा आम्ही अनेक छोट्या मोठ्या व्यावसायिकांना गुंतवणुकीसाठी मार्गदर्शन करतो. मग पुस्तकामध्ये तुम्ही म्युच्युअल फंड्स बद्दल जास्त फोकस केलेला आहे का ओव्हरऑलच सगळ्या तुमच्या ज्या काही गुंतवणुकीचे जे काही सगळे मार्ग असू शकतात त्या सगळ्याच मार्गांबद्दल सांगितले? बेसिकली आपण 3 गोष्टींमध्ये काम करतो. डायरेक्ट इक्विटी म्हणजे डीमॅट अकाउंट आणि डायरेक्ट इक्विटीतले शेअर्स, दुसरा म्युच्युअल फंडाचा भाग आहे, आणि तिसरा युलिप ज्याच्यामध्ये टॅक्स फ्री इन्कम मिळवता येतं. या 3 गोष्टींमध्ये मी काम करतो. म्हणजे काम न करण्याची माझी यादी 2 फुलस्केप असेल तर मी काम करण्यासाठी 3 ओळी संपवतो. पण त्याच्यामध्ये मी फोकसनी काम करतो, त्यामुळे त्याचे रिझल्ट्स मला मिळतात. नाही तर मग F&O करायला पाहिजे किंवा रिकरिंग अकाउंट केलं पाहिजे, प्रॉपर्टीमध्ये गेलं पाहिजे वगैरे अनेक गोष्टी आहेत. इन्व्हेस्टमेंट म्हणून सोनं घेतलं पाहिजे. पण या सगळ्या गोष्टींपेक्षा सुद्धा ज्यात 13-14% म्हणजे आत्तापर्यंतच्या कुठल्याही इन्स्ट्रुमेंटपेक्षा वेगाने जाणारं इन्स्ट्रुमेंट आणि सेफ आणि पूर्णपणे त्याच्यावरती रेग्युलेटरी ॲक्शन्स होतात अशा पद्धतीचं ते इन्स्ट्रुमेंट आपण देतो लोकांना. बरं, ही सगळी माहिती तुम्ही तुमच्या पुस्तक रूपाने सामान्य जनतेसमोर मांडलेली आहे. बेसिकली नवीन कामाला लागलेल्या माणसांनी SIP करावी का घराचा हप्ता भरायला सुरुवात करावी किंवा क्रेडिट कार्ड वापरावं का नाही, अशा अनेक गोष्टी आपण त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व केलेल्या आहेत. बरं, आता तुम्ही मगाशी म्हणलात त्या पद्धतीने की तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये काम करता, शेअर्समध्ये काम करता किंवा युलिपमध्ये काम करता. मग ज्या वेळेला एखादा क्लायंट तुमच्याकडे येतो आणि म्हणतो की मला XYZ अमाऊंट इन्व्हेस्ट करायची आहे आणि मला त्याच्यातनं मॅक्झिमम रिटर्न्स पाहिजेत, तर असा ज्या वेळेला तुमच्याकडे येतो त्यावेळेला तुमचा सल्ला काय असतो त्याला? बेसिकली प्रत्येक माणसाला वेगवेगळ्या गरजा असतात. त्यामुळे हे इंडिव्हिज्युअल लेवलला त्याच्याशी बोलून त्याचे काय गोल्स आहेत किंवा त्याचं रिस्क ॲपिटायझर काय आहे, त्याला किती दिवसांनी पैसे लागणार. म्हणजे माझ्याकडे पैसे घेऊन येणाऱ्या माणसाला मी पहिला प्रश्न विचारतो की तुला परत कधी लागणार आहेत. तो जर म्हटला मला 6 महिन्यांनी मुलाची फी भरायची आहे तर आम्ही त्याला डेट फंडामध्ये देतो. तो म्हणला नाही 3-4 वर्ष तरी मी काही बघणार नाही, तर मग आम्ही त्याला बॅलन्स किंवा इक्विटी फंड देतो. 10 वर्ष तरी मला हे लागणार नाहीत किंवा मी 10 वर्ष सस्टेन करू शकेन म्हटला तर आम्ही डायरेक्ट इक्विटीमध्ये त्याला सजेस्ट करतो. कारण इक्विटी ही सगळ्यात वोलाटाईल असते. त्यामुळे आज तुम्ही घातलेत आणि 1 वर्षांनी बघायला आलात तर 1 लाखाचे 90,000 झालेत किंवा 80,000 झालेत असं असू शकतं. 5 वर्षांनी तो स्केल कमी होतो की समजा 90चे 95-97 तरी असतील आणि 10 वर्षांनी बघाल तर ते 100% 1 लाखाच्या वरतीच तुम्हाला मिळतात. पण तो 10 वर्ष होल्ड करण्याचा जो भाग आहे तो तुम्हाला आधी माहीत पाहिजे. आणि नवीन येणाऱ्या माणसाला हे सगळं शांतपणे सांगणं, म्हणजे पहिल्यांदा त्याला ऑनबोर्ड करताना आम्हाला साधारण 1.5-2 तास जातात की काय काय होऊ शकतं. तो काहीतरी समजून आलेला असतो, अर्धवट माहिती घेऊन आलेला असतो. काही वेळेला काही गैरसमज असतात, काही वेळेला अर्धवट माहिती तुम्ही म्हणता तशी असते. मी घातले तर हे कमी नाही ना होणार किंवा कमी होणारच नाही ह्याच्याबद्दल तो विचारच न करता आलेला असतो. मग त्याला जेव्हा आम्ही सांगतो की समजा तू 3 महिन्यांनी बघितलंस आणि कमी आले असतील तर तुझी तयारी आहे का मानसिकदृष्ट्या, का तुला त्रास होईल की नाही मी FD ठेवला असतं तर मला असेच्या असे मिळाले असते, तर मग तू FD ठेव, तू या भानगडीत पडू नकोस. हे पहिल्यांदाच आपल्याला सजेस्ट करावं लागतं. तर मग नवीन आलेल्या माणसाचं पहिले काउन्सिलिंग करणं, त्याच्या गरजा काय आहेत ते बघणं आणि मग त्याला त्या पद्धतीने गोल सेट करून देणं की मुलाचं शिक्षण किती वर्ष चालणार आहे, पोस्ट ग्रॅज्युएशनला त्याला बाहेरच्या देशात जायचं आहे का इथेच तो व्यवसाय करणार आहे, ह्या सगळ्या गोष्टी त्याच्याशी बोलून मग त्याप्रमाणे त्याला प्लॅन दिला जातो. कारण ह्याच्यामधली म्युच्युअल फंडामधली असेल किंवा शेअर मार्केटमधली असेल, इन्व्हेस्टमेंट जशी वाढू शकते तशीच ती कमी पण होऊ शकते.
जसा अगदी आत्ताच्या घडीला आपण बघतोय की गेले 7-8 दिवस झालं मार्केट कंटिन्युअस पडते, 7-8 महिने 7-8 महिने महिने आणि लोकांचे व्हॅल्युएशन खूप ड्रॉप झालेले आहेत. हो, म्हणजे करोडपती लोकांचेही झाले, इंडस्ट्रियलिस्ट लोकांचेही झाले आणि सामान्य लोकांचेही झाले. त्यांचे व्हॅल्युएशन, त्यांचे पैसे खूप कमी झाले. मग असं ज्या लोकांचं ऑब्झर्वेशन आहे की अरे माझे पैसे तर दिवसेंदिवस कमी 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 होत चाललेत, त्यांच्यासाठी काय सल्ला आहे तुमचा? तर बेसिकली तुम्ही गुंतवताना तुमच्या बरोबर जर बोललेलं असेल की मी 3 वर्षाचा एफडी करतोय, तर 3 वर्षाचा एफडी केल्यावर तुम्ही रोज बँकेत जाऊन बघत नाही ना हे माझे पैसे कोणाला तुम्ही कर्ज दिलंय किंवा ते रिकवर होत आहेत का नाही. तर 3 वर्षांनी तुम्ही जाता आणि बाबा माझे एवढे ठेवले होते, तुम्ही लिहून दिल्याप्रमाणे एवढे द्या. हे जसं कम्फर्ट झोन असतो, आपण रोज जाऊन ब्रँच मॅनेजर समोर बसत नाही आज किती झाले किंवा काय माझं कोणाला कर्ज दिलंय तुम्ही, तो नीट परत करतोय की नाही, ही चिंता तुम्ही करत. तसं शेअर बाजारामध्ये तुम्ही गुंतवल्यावर त्या ठराविक कालावधीसाठी शांतता बाळगणं हा सगळ्यात चांगला मार्ग असतो. अगदीच जर काही चेंजवर करायचं असेल तर तुमचा जो डिस्ट्रीब्युटर किंवा ॲडवायझर असेल तो तुम्हाला सजेस्ट करतो की बाबा आता हे खूप एक्स्ट्रा ऑर्डिनरी वाढलेलं आहे, तर यातनं तुम्ही डेटमध्ये या, मग मार्केट परत करेक्ट झालं की आपण परत इक्विटीत जाऊ. तर हे सगळं बघण्यासाठीच ॲडवायझरचं अपॉइंटमेंट आपण करतो. आणि प्रत्येक माणसाची स्वतःच्या पैशाबद्दल जेवढी अटॅचमेंट असते किंवा खाली यायला लागले तर तो पटकन लॉस बुक करायच्या मागे लागतो, पॅनिक होतो तो पटकन. तर तो ॲडवायझर जो असतो तो सिझन्ड असतो आणि तो तुम्हाला त्याच्यामध्ये हात धरून थांबवू शकतो किंवा थांब जरा एक 6 महिन्याचाच कालावधी, हा एवढा पेन गेला की परत आपल्याला चांगले रिटर्न्स येणार आहे. जेव्हापासून एक्सचेंज चालू झालं आहे तेव्हापासून अशा 8 वेळेला घटना घडलेल्या आहेत की जोरदार करेक्शन झालं. इवन करोनाच्या काळात सुद्धा व्ही शेप रिकव्हरी झाली होती की एकदम खाली आलं आणि परत रिकवर पण त्याच वेगाने झालं. आता यावेळची जी रिकव्हरी आहे ती व्ही शेप व्हायची शक्यता नाही, त्याच्यात यू शेपमध्येच होईल, कारण दिवाळीनंतर परत मार्केट चांगल्या लेवलला येऊ शकेल असा अंदाज आहे. माझा पुढचा प्रश्न तोच असणार होता की आता इतके पडताना आपण बघितलंय अजूनही खालीवर त्यापेक्षा खालीच जास्त चाललेलं आहे, तर इथनं रिकव्हरीसाठी तुमचे स्वतःचे काय अंदाज आहेत? साधारण दिवाळीनंतर मार्केट परत वरती यायला सुरुवात होईल. फक्त आता चांगली अपॉर्च्युनिटी आहे नवीन इन्व्हेस्टमेंटसाठी. आता नवीन इन्व्हेस्टमेंटसाठी ए ग्रुपमधले शेअर्स किंवा लार्ज कॅप म्युच्युअल फंडामध्ये जर तुम्ही गुंतवणूक केली तर तुम्हाला 1-1.5 वर्षामध्ये चांगले 14-17% आसपास रिटर्न्स मिळायला हरकत नाही, असं आत्ताचा सिनेरिओ आहे. आणि आता ज्या लोकांचे लॉसेसमध्ये पोर्टफोलिओज आहेत त्यांनी काय केलं पाहिजे? पेशन्स दाखवलं पाहिजे. एक गोष्ट म्हणजे पेशन्स दाखवलं पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही तुमच्या व्यवसायातनं किंवा पगारातनं ही इन्व्हेस्टमेंट करता, तर मार्केट खाली गेलं म्हणून कोणाचा पगार झालाच नाही या महिन्यात असं झालंय का? तर जो पगार होतो त्यातनं 10-15% ही इन्व्हेस्टमेंट व्हायलाच पाहिजे दर महिन्याला, तरच तुमची असेट जनरेट होणार आहे. तुम्ही जर ट्रेडर म्हणून काम करत असाल तर कधी तो फायदा होईल कधी तोटा होईल, ती तुमची मानसिकता असते. मग एखादा मटेरियल आपण आणलंय आणि ते विकलंच गेलं नाही तर ते नंतर भंगारमध्ये द्यायला लागतं, त्या पद्धतीने प्रत्येक व्यवसायात असतंच. तर तुम्ही ट्रेडर म्हणून काम करताय का इन्व्हेस्टर म्हणून काम करताय हे तुमच्या मनात तुम्ही ठरवणं महत्त्वाचं असतं. बरं, छान, चांगली माहिती देते सर. तुम्ही अनेक वर्षे या फील्डमध्ये आहात, तुमचा क्लायंट बेस पण मोठा आहे, तुमच्यामुळं तुमच्या नॉलेजमुळं खूप लोकांचा फायदाही झाला असेल. अजूनही तुम्ही ॲग्रेसिव्हली या फील्डमध्ये बिझनेस डेव्हलपमेंट वाढवण्यासाठी किंवा क्लायंट वाढवण्यासाठी प्रयत्न करताय का आता थोडंसं स्लो झालेले आहात आणि दुसऱ्या काही ॲक्टिव्हिटीजमध्ये तुम्ही ॲक्टिव्ह झालेला आहात, असं काही तुमचं चालू आहे का? बेसिकली आता कसं आहे की कितीही मिळाले तरी कमीच ही मानवी धारणा असते, पण त्याचबरोबर आपल्या सनातन धर्मामध्ये कुठेतरी थांबावं. म्हणजे राजाचं राज्याभिषेक झाल्यानंतर एका सर्टन वयानंतर तो राजपुत्राला सगळा कारभार देऊन वानप्रस्थाश्रमात जातो. तशी स्टेज आत्ता माझ्या आयुष्यामध्ये मी उपभोगतो आहे की आता घरातल्या लोकांची चिंता नाही, क्लायंटला जी एक सिस्टीम लावून दिलेली आहे. म्हणजे एवढं 17,000 पॉईंट पडून सुद्धा माझ्याकडे कोणी पॅनिकली फोन नाही केला की अहो मार्केट तर पडतं आहे, आपण काय करायचं. तर हा जो सगळा सेटअप केलेला आहे मानसिकतेचा, याचे हे सगळे फायदे आहेत. आणि त्याप्रमाणे आता माझा मुलगा 12 वर्ष आली माझ्याबरोबर आहे, तोही बरेचसे क्लायंट्स हँडल करतो किंवा ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती जे वर्ल्ड वाईड क्लायंट्स येतात ते सगळे ऑनलाईन सिस्टीमवरूनच बघायला लागतात. आम्ही कागद पेन करून काम केलेलं आहे. सो ते सगळं नवीन तो आता मॅनेज करतो आहे. त्याच्याबद्दलही लोकांना कॉन्फिडन्स आहे, म्हणजे मी नसलो तर तो पूर्णपणे ऑफिस सांभाळू शकतो
आणि चांगलं काम चालू आहे. त्यामुळे मी आता थोडंसं रोटरीच्या माध्यमातून समाजाला परत देणं किंवा रक्तपेढीच्या माध्यमातून आपल्याला जे समाजाकडनं मिळालेलं आहे ते समाजात परत देण्याचा प्रयत्न करतोय. व्हेरी गुड. मग आता तुमचा मेजर फोकस हा बिझनेस नसून समाजसेवा किंवा समाजासाठी काहीतरी करणं असा आहे. बिझनेस तर एका साईडला चालूच आहे, तो काय तुम्ही बंद केलेला नाही. काही क्लायंट्स आहेत की ज्यांच्याकडे ते सांगतात, अरे स्वानंद तू येऊन जा. येऊन कशाला जा, तर तू ये, बस, चहा बी पिऊ, आपण गप्पा मारू. फॉर्मवर सही करणं आणि चेक देणं हा एक मिनिटाचा भाग आहे, पण फॉर्मॅलिटीज आहेत. तू आलास की गप्पा होतात, काहीतरी नवीन कळतं काय चाललंय समाजामध्ये, कारण आम्ही बाहेर पडत नाही तर कमीत कमी आम्हाला जगात काय चाललंय हे कळतं, म्हणून तू ये. आणि तुमच्यावर विश्वास पण आहे त्यांचा, ते जास्त महत्वाचं. कारण शेवटी हा इन्व्हेस्टमेंट आणि ॲडवायझरीचा जो तुमचा सगळा बिझनेस आहे किंवा ॲक्टिव्हिटी आहे, ही सगळी ट्रस्टची ॲक्टिव्हिटी आहे. जोपर्यंत लोकांचा तुमच्यावरती विश्वास बसत नाही आणि हा विश्वास बसत नाही की हा व्यक्ती मला जे काय सांगतोय त्याच्यातनं माझा फायदाच होणार आहे, तोपर्यंत ते लॉंग टर्म तुमच्याबरोबर जोडले राहणार नाहीयेत. तो विश्वास फार महत्वाचा. हा प्रत्येकाचा अनुभवाचाच भाग आहे. म्हणजे सुरुवातीला 5,000 सुरुवात केली, मग हळूहळू आता ते लोक 10 लाख 50 लाख लमसम देऊ शकतात. त्यामुळे माझ्याकडे आत्ताचा क्लायंट बेस बघाल तर अगदी 3 महिन्याच्या मुलापासून ते 94 वर्षाच्या सिनियर सिटीजन पर्यंत एवढी रेंज आहे क्लायंट्सची. अरे वा. कारण नवीन आत्ताचे जे काही कन्सेप्ट्स आहेत त्याच्यामध्ये लहान मुलांची डीमॅट अकाउंट उघडता येतं. म्हणजे जसं त्यांचं पॅन आधार बँक अकाउंट उघडतं त्याचबरोबर आपण त्यांचं डीमॅट अकाउंट उघडू शकतो. आणि जेमध्ये आम्ही त्यांच्या लहान मुलं 18 वर्षाची होईपर्यंतच्या डीमॅट अकाउंटला सर्व्हिस चार्जेस लावत नाही. अच्छा. सो 18 वर्ष त्यांची असेट ॲक्युम्युलेट होऊ शकते फ्री ऑफ चार्ज. आणि आईवडील किंवा आजोबाजी हे मुलांसाठी दरवर्षी वाढदिवसाला आम्ही काही शेअर्स त्यांच्या नावाने ट्रान्सफर करून त्यांच्या अकाउंटमध्ये ठेवायला सजेस्ट करतो. तर असे आता काही करोडपती मुलं माझ्या नवीन क्लायंट लिस्टमध्ये आहेत. अरे वा. की 22-23 वर्षामध्ये त्यांचं जे काही असेट जनरेट झालेलं आहे, म्हणजे त्यांच्या आईवडिलांनाही कल्पना नाही की आपल्या मुलाकडे किती पैसे आहेत. काही ठिकाणी तर आईवडिलांपेक्षा मुलांकडे पैसे असे आहेत कारण यांनी फ्लॅट बीट घेतलेले आहेत. सो त्यांनी खर्च केले, शिक्षण घेतली किंवा फ्लॅट घेतले, पण यांची लिक्विडिटी 23 कोटी रुपये अशी आहे किंवा 50 कोटी रुपये अशा असेट्स असलेली मुलं माझ्याकडे आता नवीन जे क्लायंट्स आहेत ती सगळी अशी आहेत. अरे वा. आता गेल्या काही दिवसांमध्ये मी एक कॉन्सेप्ट खूप ऐकतोय सगळीकडं. जसं SIP बद्दल खूप बोललं जायचं पूर्वी, आता SWP बद्दल पण खूप बोललं जातंय, सिस्टमॅटिक विड्रॉल प्लॅन्स ज्याला तुम्ही म्हणता. तर मग ज्या लोकांचे कॉर्पस चांगले झालेले आहेत त्यांनी थोडंसं SWPच्या माध्यमातून इन्कम घेऊन स्वतः थोडंसं रिलॅक्स होणं किंवा आराम करणं हे पॉसिबल आहे का? हो. काही क्लायंट्सच्या बाबतीत असं होतं की ते कायमच मध्यमवर्गीय मानसिकतेमधनं आल्यामुळे बसनी जायचं किंवा भाजी घ्यायला स्वतः जायचं वगैरे, ऑनलाईन मागवत नाहीत वगैरे, असं सगळं होतं. मग काही वेळेला त्यांना सांगायला लागतं की जा कुठेतरी पिकनिकला जाऊन या, 25,000 रुपये घ्या, जवळपास कुठेतरी गावाला जाऊन या, किंवा तुम्ही आता रिक्षानी जात तेवढे पैसे तुम्हाला नक्की मिळणार आहेत आता. किंवा काही लोक अशी आहेत 82-85 वर्षाची की त्यांना मला प्रत्येक वेळी सांगावं लागतं की 100 वर्षाचे होईपर्यंत दर महिन्याच्या खर्चाचे पैसे मी तुम्हाला देणार आहे तुमच्या इन्व्हेस्टमेंटमधनं. सो तुम्ही 100 वर्षाच्या वाढदिवसानंतर पैशाची चिंता करायला सुरुवात करा, तोपर्यंत आता पैसा हा विषय चिंतेमध्ये ठेवू नका. तुमचे स्वतःचे पैसे आहेत त्याचा उपभोग घ्या. मध्यमवर्गीय माणसाची मानसिकता फक्त बचतीकडे असते, तो कधीच जीवनाचा आनंद घ्यायच्या मागे लागत नाही. करेक्ट. तर तोही घ्यायला आम्ही लोकांना सजेस्ट करतो किंवा तू बसनी जाण्यापेक्षा रिक्षानी जा, किंवा आता हे पैसे आहेत तुझ्याकडे, सो एन्जॉय दॅट मनी. मग काही वेळेला असं होतं का सर की ज्या वेळेला कुणीतरी इन्व्हेस्टमेंटसाठी तुमच्याकडे येतो पण त्याचा इंटरेस्ट गोल्डमधल्या इन्व्हेस्टमेंटकडे आहे, किंवा त्याला कुठंतरी जमीन घ्यायची आहे, प्लॉट घ्यायचा आहे, फ्लॅट घ्यायचा आहे, दुकान घ्यायचं आहे, आणि मग तुम्ही तर म्हणला की तुम्ही त्या फील्डमध्ये फारसे ॲक्टिव्ह नाही आहे, पण मग त्याचा जर इंटरेस्ट किंवा त्याची जर गरज त्या स्वरूपाची असेल तर तुम्ही त्यात सुद्धा त्यांना ॲडवाईस करता का? नाही करत. बेसिकली ज्या कामात म्हणजे ज्यातलं मी काम करत नाही त्याच्यात मी फारसं सल्लागारीची पंगडी जात नाही. मी फार चांगला माणूस, चांगला बिल्डर हे त्यांना सजेस्ट करू शकतो. किंवा प्रत्येक गोष्टी म्हणजे कोणाला तरी गाडी घ्यायची असते, अरे कोणती गाडी चांगली आहे रे, इथपासून प्रत्येक गोष्टीत लोक विचारतात आणि आपण त्या दृष्टीने त्यांना आपल्याला जे माहिती आहे ते सांगतो.
जिथे माहीत नाही तिथे आम्ही स्पष्ट सांगतो की ह्यात मी काही काम करत नाही, तर मला नाही माहिती. बरोबर. आता हे जे पुस्तक तुम्ही लिहिलं, ज्याला लोकांकडनं चांगलं प्रेम पण मिळालं, प्रतिसाद पण मिळाला, तुम्हाला अवॉर्ड पण मिळालं, काही दुसरं नेक्स्ट प्रोजेक्ट डोक्यामध्ये आहे? बेसिकली एक आमच्या रक्तपेढी संदर्भात एक पुस्तक लिहायचा डोक्यात विचार आहे, पण अजून तो नुसता विचार या लेवललाच आहे, अजून त्याच्यावर काही काम नाही चालू झालेलं. कारण रक्तपेढीतलं रक्त याबद्दलही अनेक मेडिकल लाईनमधल्या लोकांचे सुद्धा गैरसमज आहेत. म्हणजे तुम्हाला 1 कप चहा आणि 2 बिस्किटांवरती फक्त देतात आणि विकत आणायला गेलं की मात्र 1000-2000 रुपये मागतात. हा मेडिकल हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या लोकांचा जो विचार आहे त्यांनी मला खूप दुःख होतं. मी स्वतः जनकल्याण रक्तपेढीबरोबर जोडलेला आहे. तर मग त्यासाठी आम्ही एक असा इव्हेंट केलेला आहे की साधारणपणे अर्धा तास ते 45 मिनटं 15-20 लोक तुम्ही एकत्र या सोसायटीमधले किंवा तुमचे मित्रमंडळी आणि रक्तपेढीचं काम कसं चालतं हे बघा, की तो काय खर्च आहे. 1 करोड रुपयाचं मशीन तुम्हाला रक्त टेस्टिंगसाठी आम्ही उपलब्ध करून दिलेलं आहे. तुम्ही नुसतं रक्त तपासायला गेलात तर तुम्हाला समजा 200 रुपये 500 रुपये खर्च येतो. ते आम्ही फ्री ऑफ कॉस्ट इथे तुमचं हिमोग्लोबिन किंवा ब्लड प्रेशर या सगळ्या गोष्टी तपासतो घेण्यापूर्वी, आणि मग ते रक्तसुद्धा वेगळं तपासून त्यातनं तुम्हाला ज्या गरजेच्या वस्तू आहेत त्या देतो. सो त्यासाठी लागणारी मशिनरी, टेक्निशियन्स, डॉक्टर्स या सगळ्या गोष्टींनाही खर्च आहे. सो त्याची ती कॉस्ट असते. आणि तो नॉन प्रॉफिटेबल धंदा आहे, म्हणजे त्याच्यात कुठेही आम्ही प्रॉफिट कमवत नाही. तर जे काही डोनेशन्स येतात त्यातनं आम्ही, त्या रोटरीसारख्या संस्थेच्या माध्यमातून आम्हाला काही वेळेला मशिनरी मिळतात रक्तपेढीसाठी. तर 1-1 कोटी रुपयाचं मशीन रक्तपेढीने विकत घेऊन ती सर्व्हिस तुम्हाला द्यायची म्हटलं तर दांडेकडे जाऊन बघा तुम्हाला किती चार्जेस पडतात ते, आणि आमच्याकडे किती पडतात ते बघा. कारण मशिनरी आमच्याकडे डोनेशन म्हणून आलेली असते. हा फरक आहे बेसिकली. मशिनरी असते, ते ऑफिस असतं, तिथला स्टाफ असतो, तिथली इक्विपमेंट्स असतात, या सगळ्या गोष्टींसाठी काही ना काही खर्च होतो, लागतेच. पण ती कॉस्ट सुद्धा आम्ही इतकी मिनिमम घेतो कारण आमच्याकडे डोनेशन्स पण, कारण आमचं काम अतिशय उत्तम आहे. लोकांना माहिती आहे की हे लोक जेन्युइनली काम करतात, हे पैसा कमवण्यासाठी यात नाही आहेत. सो इतर कुठल्याही लॅबमधनं तुम्ही रिपोर्ट घेणं टेस्ट करून पैसे देऊन आणि आमच्याकडे घेणं, यात सुद्धा तुम्हाला तो डिफरन्स दिसतो. मगाशी जसा मी SWPचा विषय काढला, आजच्या घडीला समजा एखाद्या माणसाला SWPच्या माध्यमातून समजा 50,000 रुपये मिळवायचे असतील, की दर महिन्याला 50,000 मिळाले तर माझं घर चालेल, मी एक एक्झाम्पल म्हणून विचारतोय, की समजा 50,000 रुपये मिळाले तर माझं घर व्यवस्थित चालेल, अशी जर कोणाची इच्छा असेल तर त्याचा किती कॉर्पस असणं गरजेचं आहे, आणि हे जे पैसे तो विड्रॉ करेल ते दर महिन्याला करणार आहे, मग तो कॉर्पस कमी होणार आहे का किंवा संपून जाणार आहे का? साधारणपणे 2 कोटी रुपयाचं कॉर्पस तुमचं असेल आणि 25-40 हजार रुपयाच्या रेंजमध्ये तुम्ही विड्रॉ केले तर तुम्हाला 35 वर्ष पैसे पुरून तुमच्या नॉमिनीजना परत पैसे राहतील शिल्लक, असा स्टेज राहतो. बरं. आमच्याकडे एक बालभारतीमधनं एक मॅडम रिटायर झाल्या होत्या, 50 लाख रुपये घेऊन त्या आल्या आणि त्यांनी सांगितलं की मला 35,000 रुपये पगार होता, तर मला एवढे पैसे तरी दर महिन्याला मिळाले पाहिजेत, आणि हे 50 लाख रुपये जे काय आहेत ते तुम्ही कुठे गुंतवायचे त्याप्रमाणे आपण गुंतवू. आणि आता जवळजवळ 9 वर्ष होत आली, त्या 35,000 रुपये महिना घेत आहेत आणि त्यांच्या 50 लाखाचे 68 लाख झालेले आहेत. अच्छा, म्हणजे एका साईडनी त्यांचं विड्रॉल पण चालू आहे, एका साईडला त्यांचं ॲप्रिसिएशन पण चालू आहे. बरं, म्हणजे अजूनही ते पुढचे कित्येक वर्ष 35 घेत राहिल्या तरी कॉर्पस कमी तर होणारच नाहीये, उलट वाढणारच आहे. हा, कारण SWP ही कॉन्सेप्ट अजून जास्त लोकांना माहीत नाहीये, किंवा असं असेल की मी माझ्या फंडातनं जर पैसे काढत गेलो तर मग ते संपून जातील, एक दिवस अशी भीती वाटते. तर ते 6-7% जर विड्रॉ केले, कारण म्युच्युअल फंडाचे रिटर्न 11-12% रेंजमध्ये राहतात, तर निम्मे काढले आणि निम्मे कंपाऊंड केले तर कंपाऊंडिंगचा इफेक्ट जास्त आहे. फक्त आज टाकले 50 लाख रुपये आणि पुढच्या महिन्यापासून द्या म्हटलं तर हा विषय येऊ शकतो की माझं कॉर्पस कमी झालेलं दिसत आहे. पण 1-1.5 वर्ष इन्व्हेस्ट करून मग आपण जर विड्रॉ केले तर काही प्रॉब्लेम येत नाही. बरं, थोडंसं ट्रॅडिशनल लोकांच्या मेंटॅलिटीतनं विचार केला तर पोस्टातली इन्व्हेस्टमेंट किंवा फिक्स्ड डिपॉझिटमधली इन्व्हेस्टमेंट ही त्यांना सेफ वाटते, बँकेतले इन्व्हेस्टमेंट सेफ वाटतात, म्युच्युअल फंडमधली किंवा शेअर्समधली इन्व्हेस्टमेंट
सिनियर लोकांना, सिनियर सिटीजन लोकांना तेवढी सेफ वाटत नाही, ह्याच्यावर काय म्हणणं आहे तुमचं? बेसिकली व्याज जिथे तुम्ही घ्याल तिथे तुम्ही सर्वाईव्ह होता, तुम्ही श्रीमंत होत नाही. आणि तुम्हाला जर श्रीमंत व्हायचं असेल तर तुम्हाला म्युच्युअल फंड किंवा शेअर मार्केटशिवाय पर्याय नाही. मग म्युच्युअल फंड म्हटलं तरी शेवटी शेअर मार्केटच आहे. Yes. आणि डायरेक्ट शेअर मार्केटमध्ये टाकलं तरी म्युच्युअल फंडामध्ये अनेक वेगवेगळ्या गोष्टी आहेत की तुम्ही म्हणजे आपण लिमिटेड थाळी घेतो काही काही वेळेला, काही ठिकाणी अनलिमिटेड आहे, काही ठिकाणी बुफे लावलेलं असं, काही वेळेला एकच डिश घेतो काहीतरी छोटीशी. तसं हे म्युच्युअल फंडामध्ये तुम्हाला उपलब्ध आहे. एक दिवसच माझे पैसे आहेत आणि एकच दिवस मला ठेवायचे, तिथपासून ते 50 वर्षापर्यंत मी काय बघणार नाही, अशी वेगवेगळी प्रॉडक्ट म्युच्युअल फंडामध्ये आहेत. बरं. सो त्यानुसार ते तुम्हाला घेता येतं. रिसेंटली तुम्हाला तुमच्या पुस्तकासाठी गोल्डन बुक अवॉर्ड मिळालं. तुम्ही त्या फंक्शनला गेला होता. तुम्हाला प्रसिद्ध सिने अभिनेत्री जे आहेत आशिष विद्यार्थी, त्यांच्या हस्ते हे पुस्तक मिळालं. तुमचा सत्कार झाला त्यावेळेला तिथे. कसा होता तो इव्हेंट, कसं होतं ते फिलिंग, त्याच्याबद्दल थोडं सांगाल? बेसिकली आपण काहीतरी पुस्तक वगैरे लिहू किंवा लिहू शकतो हा आधी खूप विचार करण्यासारखा भाग होता की आपल्या डेली रुटीनमधनं आपण हे ॲडिशनल वर्क करू शकणार आहोत का. पण रोटरीत आल्यानंतर अनेक गोष्टींवरती काम करायची जी सवय लागली, त्यातनं हा एक विषय झाला किंवा प्रोजेक्ट झाला असं म्हणूया आपण, की ते पुस्तक लिहिलं गेलं, त्याचं प्रकाशन झालं. आणि जेव्हा त्याचं नॉमिनेशनसाठी फॉर्म बघितला, मग अरे ह्याच्यात आपण बसू शकतोय. म्हणून मग आमच्या प्रकाशकालाच मी सांगितलं की बाबा हे बघ, अप्लाय करून ठेव, बघू झालं तर झालं सिलेक्शन. आणि मग त्यांची ती सगळी प्रोसेस साधारणपणे 4-5 वेगवेगळ्या पातळ्यांवर त्यांची चेकिंग आणि हे सगळं होऊन जेव्हा मला फायनल आलं की अरे तुमचं पुस्तक पहिल्यांदा नॉमिनेट झाल्याचं आलं, त्यानंतर अवॉर्ड फंक्शनमध्ये तुम्ही येऊ शकताय वगैरे. सो माझ्यासाठी ते एक स्वप्नच होतं की अरे आपण पहिलं पुस्तक लिहिलं आणि त्याचं लगेच एवढं चांगल्या पद्धतीने कौतुक होतंय किंवा लोकांना आवडतंय ते पुस्तक. हा माझ्यासाठी एक खूप छान अनुभव होता. जसं रोटरीमध्ये आम्ही म्हणतो की मेजर डोनर होणं, $10,000 डोनेट केल्यानंतर तुम्हाला एक मेजर डोनरची पिन मिळते. सो ते होण्यासाठी तुम्ही 10 वर्षसुद्धा घेऊ शकता, 20 वर्ष पण घेऊ शकता. पण एकदा तुम्हाला त्यातली कळली गंमत की तुम्ही जे $1,000 किंवा $10,000 देताय त्यातनं तुम्ही त्याच्या 10पट मोठा प्रोजेक्ट करू शकता. म्हणजे जसं मी जनकल्याणसाठी गेल्या वर्षी $81,000ची मशिनरी देऊ शकलो डोनेशन म्हणून रोटरीच्या माध्यमात. तर माझे पैसे किती होते तर $2,00,000. पण ते रोटरीच्या चॅनलमधनं आल्यामुळे त्याचं एवढं मोठं व्हॅल्युएशन झालं. तसं मला या सगळ्या गोष्टींमधनं आनंद मिळाला की आपण अनेक प्रोजेक्ट्सवर काम केलं तर वेगवेगळ्या ठिकाणी चांगलं यश आणि लोक त्याचं ॲप्रिसिएशन करतात. सो गोल्डन बुकचे आभार की ज्यांनी या सगळ्या पद्धतीने माझं ॲप्रिसिएशन केलं. स्टेजवरती ज्या वेळेला तुम्ही गेलात, एका प्रसिद्ध अभिनेत्याच्या हातनं तुम्हाला मिळालं, समोर तुमचा सगळा ऑडियन्स होता, सगळे तुमच्यासाठी टाळ्या वाजवत होते. स्टेजवरनं खाली बघताना ते फिलिंग कसं होतं? खूपच वेगळं फिलिंग होतं. म्हणजे बेसिकच एकतर या सगळ्या गोष्टीत आपण एवढ्या वरती जाऊ शकतो हा कुठे विचारच केलेला नव्हता. आणि ते 1.5-2 महिन्यामध्ये सगळं जे झालं, सो खूप वेगळा फील होता की. व्हेरी गुड. आता ज्या लोकांच्या डोक्यामध्ये आहे की आपण आपल्या आपल्या विषयावरती पुस्तक लिहूया, बाजारात आणूया, कोणीतरी नुसतं विचार करतंय, कोणीतरी काही ॲक्शन घ्यायला सुरुवात केलेल्या आहेत छोट्या मोठ्या, अशा सगळ्या लोकांसाठी एक लेखक म्हणून तुम्ही काय संदेश द्याल त्यांना? बेसिकली जे आमच्या नोमोवी शाळेमध्ये एक ब्रीदवाक्य होतं आम्हाला की हाती घ्याल ते तडीस न्या. तर जो काही विचार करू त्याच्यावर ॲक्शन घेतल्याशिवाय तुम्हाला रिझल्ट मिळणार नाही आहे. मग ती SIP चालू करून त्यातनं मोठं कॉर्पस निर्माण करायचं असू दे, गाडी घ्यायची असू दे, किंवा पुस्तक लिहायचं असू दे, किंवा घर बांधायचं असू, तुम्ही जोपर्यंत 2 पावलं चालत नाही तोपर्यंत पुढनं मदत येत नाही. आणि पुढनं मदत येत नाही तोपर्यंत तुमचं प्रोजेक्ट पूर्ण होत नाही. तुम्ही लिहायला सुरुवात केली तर तुम्हाला प्रकाशक भेटेल, प्रिंटर भेटेल, तुमच्यासाठी अक्षर जोडणी करणारा किंवा एडिटिंग करणारा माणूस मिळेल, फोटोग्राफ्स मिळतील, हे सगळं तुम्हाला मिळू शकतं. तुम्ही तो विचार जसा लोकांसमोर मांडाल त्याप्रमाणे. जसं मी हाताने कागदांवर लिहून ठेवलेले विचार होते, माझा मित्र आला ऑफिस आवरताना आणि त्यांनी ती फाईल बघितली आणि मग आम्ही त्याचं पुस्तकात रूपांतर केलं. तर हे घडण्यासाठी 4 वर्ष गेली माझी.
पण हे करायचं आहे कुठेतरी डोक्यात होतं, त्याच्यावर हळूहळू चालणं चालू होतं, त्यामुळे ते फायनल झालं. सो जे काही काम करायचं आहे त्याच्यावर कृती करणं हे महत्त्वाचं. व्हेरी गुड सर, तुम्ही आम्हाला खूप छान माहिती दिलीत. आज आपल्याबरोबर सरांनी वेळ काढला. हे होते स्वानंद समुद्र सर, एक प्रसिद्ध लेखक, एक प्रसिद्ध म्युच्युअल फंड ॲडवायझर आणि गोल्डन बुक अवॉर्ड 2025चे विजेते, ज्यांनी त्यांच्या पुस्तकाबद्दल आपल्याला माहिती दिली, त्यांच्या बिझनेसबद्दल आपल्याला माहिती मिळाली, त्यांच्याकडनं आपण समजून घेतले इन्व्हेस्टमेंटचे वेगळे वेगळे अँगल्स, त्यांनी त्यांचे फ्युचर प्लॅन्स किंवा त्यांची सोशल ॲक्टिव्हिटी जे ते करतात त्याच्याही बद्दल आपल्याला माहिती दिली. सर, तुम्ही आज आलात, वेळात वेळ काढलात, आमच्याशी गप्पा मारल्यात आणि आमच्या ऑडियन्सला तुम्ही खूप सुंदर माहिती दिलीत, त्यासाठी मनापासून आभार. धन्यवाद. तर इथेच आपण आपला आजचा इंटरव्ह्यू थांबूया, संपूया आणि तुमचं पुढचं पुस्तक ज्या वेळेला येईल त्यावेळेला त्याच्यावर चर्चा करण्यासाठी परत एकदा आपण भेटूया. मला त्याही विषयावर तुमच्याकडनं जाणून घ्यायला नक्की आवडेल. थँक्यू व्हेरी मच सर. थँक्यू. तुमच्या पुढच्या सर्व ॲक्टिव्हिटीजसाठी माझ्यातर्फे, आमच्या पूर्ण टीमतर्फे तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. थँक्यू.